काय इलाज नाही म्हणलं. आजार पडायला भांडण. आता दुसऱ्या दिवशीची सकाळ आपली आपल्या हातात पट्टा घालूनच चालू. आज आपलं हेल्थ चेक करायचं असल्यामुळे दवाखानेवाल्याने आपल्याला 1-2 नव्हे तर चांगलं 5 बॉटल रक्ताचं सॅम्पल काढून घेतलेलं. थोडं डॉक्टर आलं आणि आपलं चेकअप पण करून गेलं. आता कालच्या व्हिडिओ पासून सगळ्यांना पडलेला प्रश्न म्हणजे आपलं ऑपरेशन नेमकं होतं कसं. आता एक्सरे मध्ये दिसणारे स्क्रू आणि पट्टी काढायची होती म्हणूनच आपण दवाखान्यात ऍडमिट झालो. आता आपल्या स्ट्रेचरवरनं ढकलत नेणार आहे दादा. यांना कोण लिफ्ट थांबवून झालेलं त्यामुळे दादाने आपल्यासाठी खूपच कष्ट घेतले. आता ही नाही तर ती लिफ्ट करत त्या दादाने शेवटी आपल्याला लिफ्ट मधनं खाली आणलं. आता बसलेल्या लोकांना सगळ्यात मोठा पडलेला प्रश्न म्हणजे गडी चांगला दिसतोय पण खुर्चीवर का बसून चालला. आता नुसतं एकाच डिपार्टमेंट मध्ये चेकअप नव्हतं तर 2 ठिकाणी आपलं चेकअप. आता इथं दुसऱ्या डिपार्टमेंटला आलेला आहे मॅडमला पडलेला प्रश्न. अरे आदमी किधर गया. आता या मॅडमला शिपाई दादा हुडकायला लावलं आणि थोड्या वेळानं आपलं चेकअप पण करून घेतलं. आता आपलं चेकअप झाल्यानं परत एकदा या दादानी आपल्याला आपल्या बेड पैसे आणून सोडलं. आता इथे येऊन बसलोच होतो का नाही तोपर्यंत मॅडमने परत एकदा आपलं रक्त काढून घेतलं. ऑपरेशन साठी आपल्याला ब्लड लागेल म्हणून सॅम्पल काढून दिलेलं कारण आपल्याला ब्लड अवेलेबल करायचं. आता आपल्यातली असलेली माणुसकी म्हणून आपण शेजारच्या व्यक्तीची थोडीशी चौकशी पण करा. काय लागलं हा गाडी ठुकली माग गाडीनं दुसऱ्या येऊन कस काय. बातम्या बर बर डाळ बांधा बर रस्ता असं पास करायला आणि ती वर्गानंतर काहीतरी गाडी बसली नाही आडवी हटली बरोबर त्याला ते स्थळ आल्यानंतर स्थळ मला. आता आमचं बोलणं ऐकून आमच्या बाजूची दुसरी व्यक्ती पण आमच्याशी बोलायला लागलेली. काय इलाज नाही म्हणलं. आजार पडायला भांडण. आता या सगळ्यांशी बोलत वेळ घालवतच होतो तोपर्यंत अंधार झाला आणि सगळ्यांची ट्रीटमेंट पण चालू. आता थोड्या आमच्या बंधुराजा आणलेल्या जेवणावर ताव मारला आणि आजोबांची थोडी चेष्टा पण करून घेतली. ते आपलं शाहरुख खानगत गाडी उडवते रजनीकांत गाडी स्टंट मारते. थोडा टाइम घालवतच होतो तोपर्यंत डॉक्टर आलं आणि आपल्याला सांगून गेलं की उद्या तुमचं ऑपरेशन. सकाळी 8ला ऑपरेशनला गेलेलो पण 2 वाजेपर्यंत आपण अजून ऑपरेशन थिएटर मध्येच होतो. नाही दिशा थांबायचं.